कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, फार काही वाटलं तर आपल्याला पण निघावं लागेल। यस मॅडम। काय तोंडे बोला। मॅडम, असं कळले की ती मुलं पुण्यातली आहेत आणि 3 मुलं आणि 2 मुली आहेत। बरं, ते सकाळीच गडावर पोहोचले होते आणि त्यांच्यापैकी एकाचाच फोन चालू आहे। पण ते गडावर अडकले कसे काय? गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक मुख्य मार्ग आहे आणि एक गडाच्या मागून आहे। तर ते सकाळी गडावर जाताना मुख्य मार्गावरनं गेले असतील आणि खाली उतरताना आता ते मागच्या मार्गातनं उतरतायत असं कळले। हे कशावरून बोलताय तुम्ही? काय तोंड? ते सर मी अंदाजाने सांगतोय, नक्की नाही सांगत आहे। मॅडम, अशा परिस्थितीमध्ये अंदाज बांधणं म्हणजे मला थोडं योग्य नाही वाटत। अर्जुन, त्यांचं बरोबर आहे। कसं मॅडम? ती मुलं गडाच्या मागच्या बाजूनेच उतरतायत। हां, पण मॅडम तुम्ही इतक्या खात्रीने कसं सांगताय? काय तोंडे, तुम्ही आता काय म्हणालात? त्यांच्यातल्या एका मुलाचा फोन सुरू आहे, बरोबर? हो। म्हणजे त्याच्या फोनला रेंज आहे ना? हो। गडाच्या मागच्या बाजूला पायथ्याशी एक गाव आहे, त्या गावामुळे त्या फोनला रेंज आहे। ओ करेक्ट, हा मुद्दा तर माझ्या लक्षातच नाही आला। आता एक काम करा, हे लोकेशन कन्फर्म करा आणि आपल्या पथकाला पाठवा। बरं, आपलं पथक तिथे जवळपास कुठेतरी असेल, त्यांच्यासोबत थोडं खायला वगैरे दिलंय का? हो मॅडम। गुड। आता चेक करा पथक कुठपर्यंत पोहोचले, पटकन। येस मॅडम, ती मुलंही खूप पॅनिक झालेत आणि ते सतत फोनवर फोन करतात। ग्रेट, इथून फोन कनेक्ट होऊ शकतो, मला बोलायचंय त्यांच्याशी। ऑफकोर्स वी कॅन ट्राय। हां, जस्ट अ मिनिट। हॅलो, त्या मुलांशी जरा कनेक्ट करून देता का? एवढ्या अवघड वेळेत पण इतक्या शांत डोक्याने विचार आपणच करावा। जिथं बाकीचे विचार करणं थांबवतात तिथं हिचं डोकं काम करायला सुरुवात करते। मला तहान खूप लागली, पाणी आहे का थोडं? हो आहे था, पण संपलंय। जाऊ दे। अननोन नंबर आहे, कळत नाही कोणाचा आहे। हॅलो, नमस्कार, मी कलेक्टर अपर्णा सुरेश माने बोलतेय। हॅलो मॅडम, आम्ही 2 तास झालं तिथं अडकलोय गडावरती, प्लीज वाचवा मॅडम, प्लीज। हे कलेक्टर मॅडम बोलतात। हे बघा, एकतर तुम्ही आधी शांत व्हा। हे बघा, आमचं पथक तिथे रवाना झालंय, ते थोड्याच वेळात पोहोचेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका। कधीपर्यंत येईल मदत मॅडम? थोड्याच वेळात पोहोचतील, ते जवळपासच आहेत तिथे। मॅडम, खूप अंधार आहे आणि आमच्यातल्या एका मुलीला लागलंय पण। हो मॅडम, आणि आम्हाला काय करायचं ते काय कळत नाही। आणि तसं पण मॅडम, अजून आम्ही इथं थांबलो ना तर जगणार नाही, त्यापेक्षा आम्ही हळूहळू खाली उतरतो। एक मिनिट थांबा। हे बघा, आधी शांत व्हा। मी तुम्हाला म्हणाले ना, लवकरात लवकर पथक तिथे पोहोचेल। हे बघा, मी आत्ताच अपडेट घेतली आहे सगळी। कुठं आलेत ते? खेड शिवापूर पासून पुढे निघालेत ते, थोड्याच वेळ तुम्हाला येऊन भेटतील। मॅडम, तुम्ही नक्की सोडवाल ना आम्हाला? हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही नक्की सोडवू तुम्हाला। तुम्ही किती लोक आहात? 5 जण आहात ना तुम्ही सोबत? हो। हे बघा, मग ही वेळ घाबरून जाण्याची नाहीये। मी किती काही म्हटलं तरी तुम्ही एकमेकांना धीर द्या, तुम्ही एकमेकांच्या सोबत राहा। या परिस्थितीत काय चांगलं घडू शकतं असा विचार करा ना। अहो मॅडम, आम्ही प्रयत्न करतोय पण। हे बघा, सोबत असेल ना तर सगळं काही करतायत। तुम्ही एकमेकांच्या सोबत राहिलात ना तर काहीतरी मार्ग निघेल, तुम्ही लवकरात लवकर तिथून बाहेर पडाल। आता एकमेकांवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा, बस। आप्पे, लईच खंबीर आहेस तू आणि म्हणूनच आजपर्यंत अमोलला एकटीनं मोठं केलेस, पण तुझा खंबीरपणा आज डोळ्यांनी बघितलाय मी। हे बघा, आता अजिबात घाबरू नका, तुम्ही थोड्याच वेळात तुमच्या घरी असाल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।